उधळा रे गुलाल, वाजवा रे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा नरहरी, आम्हा भक्तांचा तूच कैवारी. अशक्य ही शक्य करतो रे क्षणात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे सदा सांगे आम्हास. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना स्वामी प्रगट दिनाच्या स्वामीमय शुभेच्छा. 20 मार्च चैत्र शुक्ल प्रतिपदा. 20 मार्चला काय आहे तर आपल्या मालकांचा, ब्रह्मांड नायकांचा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. हा दिवस आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी जणू काही मांदियाळीच असती. आपण ह्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असतो आणि अर्थात प्रगट दिन म्हणजे आपल्यासाठी दुसरी दिवाळीच असते. अतिशय सुंदर पवित्र असा हा दिवस. आता स्वामींचा प्रगट दिन कसा साजरी करावा, महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा, घरातल्या घरात पूजा मांडणी कशी करावी, त्या संदर्भातली आजची माहिती आहे. व्हिडिओ सगळा बघा. सगळ्यात आधी प्रगट दिन म्हटलं तर सगळ्यांना, सगळ्या महिलांना आवडतीचा दिवस असतो. कारण मग आपण ह्या दिवशी महाराजांसाठी आवडीचे पदार्थ करत असतो, सेवा करत असतो, पूजा करत असतो, मांडणी रांगोळ्या काढत असतो, केंद्रात जाणं, मठात जाणं किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाणं, सगळं आपण व्यवस्थित करत असतो की हा दिवस चुकवायचा नाही आहे. जेवढं असेल तेवढी जमेल तेवढी सेवा आपण करत असतो. आता सगळ्यात आधी प्रगट दिन कसा साजरी करावा तर बघा, 20 मार्चला प्रगट दिन आलेला आहे. शुक्रवार आहे. सकाळी उठून शुचिर्भूत होऊन सूर्याला अर्घ्य देऊन पितरांची सेवा करून आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आता महाराजांची मूर्ती छोटी असेल किंवा मोठी असेल, फोटो छोटा असेल किंवा मोठा असेल, महाराज एकच आहे. प्रत्येकाला हौस असते की मला असं करायचं, मला तसं करायचं, पण महाराजांना याच्यात रस नाही. महाराजांना काय आवडतं तर महाराजांना आपले लेकरं आवडतात, आपली सेवा आवडते, आपले कर्म आवडतात. महाराजांची मूर्ती जर तुमच्या घरात असेल तर नक्कीच मूर्तीवर आपल्याला पंचोपचार पूजा करायची असते. एरवी गुरुवाराला किंवा रोज फक्त आपण पाण्याने महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालत असतो किंवा फक्त श्री स्वामी समर्थ सेवा करत असतो. जे ह्या मंत्राचा मंत्र जप करून आपण अभिषेक करत असतो. पण प्रगट दिनाला मात्र आपल्याला सागर संगी सेवा करायची आहे, पंचोपचार पूजा करायची आहे. जसं जमेल तेवढी, जी काही तुम्हाला सेवा सांगते तेवढे मंत्र स्तोत्र म्हणून तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. सकाळी उठल्यावर शुचिर्भूत होऊन, आता ताई 8ची आरती घेऊ का, तुम्ही 10:30ची आरती घेतली, अगदी 12ची आरती जरी केली, पण लवकरात लवकर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा. अभिषेक करण्यासाठी एक देवाचं ताम्हण घ्यावं, त्याच्यामध्ये आपल्याला मूर्ती ठेवायची असते आणि तुम्ही पाण्याचा अभिषेक करू शकता, तुम्ही दुधाचा करू शकता, तुम्ही पंचामृताचा करू शकता, तुम्ही अजून चंदनाचा करू शकता, तुम्ही जे महाराजांना आवडायचं. आणि अगदी पाण्याचा जरी अभिषेक केला तरी प्रिय आहे. असं नाही की तुम्ही यातच करा त्यातच करा, जे तुमच्याकडे आहे, जसं तुमच्याकडे आहे त्याने महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करताना सेवा काय म्हणायची ते तुम्हाला सांगते. तर बघा, महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना आपल्याला 16 वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं असतं आणि 1 वेळा श्री सुक्तम म्हणायचं असतं. आता सेवा सांगितली तर खूप आपल्याला पडतं, मग त्याच्यात आपण शॉर्टकट मारत असतो. खरं तर 16 वेळा आपल्याला पुरुष सुक्तम म्हणायचं असतं आणि 1 वेळा श्री सुक्तम म्हणायचं असतं. अगदी ज्यांना नाही शक्य होत की ताई आम्हाला 16 वेळा म्हणणं नाही शक्य होत, तर आम्ही एकदा म्हणू का, तर बघा, तुम्हाला एकदा म्हणणं शक्य असेल तर तुम्ही एकदा म्हणू शकता. म्हणजेच एकदा पुरुष सुक्तम, एकदा श्री सुक्तम, पण 16 वेळा म्हटलं तर सोन्याहून पिवळी. कारण मालकांचा प्रगट दिन आहे. सेवेच्या बाबतीत कंजूसपणा नाही झाला पाहिजे असं मला तरी वाटतं. तरी पण 16 वेळा पुरुष सुक्तम, 1 वेळा श्री सुक्तम, 1 वेळा पवमान सुक्तम जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, त्याच्याच बरोबर आपल्याला 1 वेळा श्री रामरक्षा म्हणायची आहे. फलश्रुती म्हणायची नाही, म्हणजे 1 ते 9 ओव्यांपर्यंत तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे. शक्य असेल तर श्री गणपती अथर्व शीर्षमचं पण पठण करा, पण नाही शक्य होत तर ते तुम्ही स्किप करू शकता. बाकीच्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहे. परत एकदा सांगते, 16 वेळा तुम्हाला पुरुष सुक्तम म्हणायचं आहे, 1 वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे, 1 वेळा पवमान सुक्तम म्हणायचं आहे आणि 1 वेळा रामरक्षा म्हणायचं आहे 1 ते 9 ओव्यांपर्यंत. ठीक आहे. अभिषेक करून झाल्यावर मूर्ती ताम्हणातून काढून ती बाजूला ठेवायची. मूर्ती स्वच्छ वस्त्राने साफ करायची. मूर्तीमध्ये बघा, कधी कधी आपण बारीक बारीक गोष्टी बघत नाही की म्हणजे महाराजांच्या कानामध्ये पाणी गेलेलं असतं किंवा डोळ्यांमध्ये पाणी असतं, ते स्वच्छ साफ करायची. नंतर महाराजांचं प्रिय हिना अत्तर त्यांना आपल्याला लावायचं आहे. जर असेल तर हिना अत्तर लावून घ्यावं. वस्त्र असेल तर ते महाराजांना परिधान करावं. आता हे सगळं करत असताना श्री स्वामी समर्थ ह्या दिवशी जेवढं जमेल, जितकं जमेल तेवढं तुम्हाला
नामस्मरण करायचं आहे. कारण ह्या दिवशी महाराजांचं जे स्वामी तत्व आहे ते पृथ्वीवर 1000 पटीने जागृत झालेलं असतं आणि हेच आपलं गुरु तत्व आहे, स्वामी तत्व आहे, ते आपल्यापर्यंत आकृष्ट करण्याचं काम आपल्याला सेवेद्वारे करायचं असतं. म्हणून आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी चालता बोलता उठता बसता फिरता खाता पिता सगळ्या वेळेस तुम्हाला फक्त महाराजांचंच नाम जप करायचं. एकदा सेवा केली की तुम्ही कोण मी कोण असं करायचं नाही. जेवढा जमेल जिथे असेल जगाच्या पाठीवर तिथे तुम्हाला फक्त आणि फक्त नामजप करायचं आहे. आता हे नसेल शक्य होतं तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता, ज्या काही तुम्हाला सेवा सांगते, म्हणजे वस्त्र परिधान करताना किंवा महाराजांना हार फूल अर्पण करत असताना, धूपदीप अर्पण करत असताना तुम्ही महाराजांचे आवडीचे गाणे आहे ते तुम्ही ऐकू शकता किंवा तारक मंत्राचं तुम्ही 11 वेळा पठण करू म्हणजे तुम्ही लावू देऊ शकता, तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्ही श्रवण करू शकता. म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला फक्त सेवेतच रममान व्हायचं आहे या दिवशी. आता हे सगळं करून झाल्यावर ताई आमच्या घरात मूर्ती नाही, मग अभिषेक नाही करायचा. बघा, फोटोवर आपण अभिषेक करू शकत नाही, मग अशा वेळेस काय करायचं, फोटो स्वच्छ आपण पाण्याने किंवा तुमच्याकडे चांगलं काही वस्तू असेल त्याने तुम्ही फोटो स्वच्छ साफ करायचा. तुम्ही गंगाजल असेल त्याने फोटो साफ करायचा किंवा साध्या पाण्याने फोटो साफ करायचा. फोटो साफ करून झाल्यावर महाराजांना फोटोला पण हिना अत्तर लावायचं सॉरी. आणि हिना अत्तर लावून झाल्यावर जर तुम्हाला फोटोचं वस्त्र असेल ते परिधान करा, महाराजांना फूल अर्पण करा, हार अर्पण करा. ते करून झाल्यावर इथे बसायचं आणि ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगितल्या होत्या ना अभिषेक करताना, ते फोटो समोर बसून सगळ्या सेवा तुम्हाला म्हणायच्या आहे. समजलं, सेवा करायची आहे, फक्त अभिषेक नाही करायचा. हे कधी करायचं, आपल्याला महाराजांना हिना अत्तर वगैरे लावून झाल्यावर फोटोला हार वगैरे अर्पण केल्यावरही तुम्ही सेवा करू शकता, हरकत नाही. पण ज्यांच्याकडे मूर्ती असेल त्यांनी अभिषेक करतानाच ही सेवा करायची आहे. हे सगळं करून झाल्यावर आरती म्हणायची. आरती म्हणजे काय, तर आतर्क्यतेने मारलेली हाक महाराजांना. ज्या आरत्या आवडतात, जेवढ्या आरत्या आवडतात तेवढ्या तुम्ही पठण करू शकता. तुम्ही अक्कलकोटच्या आरत्या घेऊ शकता, तुम्ही दिंडोरी प्रणित आरत्या म्हणू शकता, किंवा पंचप्राण हे आतुर झाले करण्यात तव आरती हे तुम्ही म्हणू शकता. महाराजांच्या ज्या तुम्हाला ज्या कुठल्या आपल्याला आरत्या आवडतात त्या तुम्ही पठण करू शकता. हे झालं. आता ह्या दिवशी काय असतं, ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन, अतिशय सुंदर दिवस आहे. मग ह्या दिवशी तुम्ही कलशाची पण स्थापना करू शकता. पण आता ज्यांना मंदिरातच मांडणी करायची आहे, म्हणजे ज्यांचं मंदिर मोठं आहे तर त्यांना काही नाही, त्यांनी नवीन मांडणी करायची गरज नाही. पण त्यांची इच्छा आहे की नाही आम्हाला नवीन मांडणी करायची आहे, त्यांनी छानपैकी चौरंग अंतरावा, त्याच्यावर पिवळं वस्त्र किंवा लाल वस्त्र परिधान करावं. तुम्ही महाराजांची मूर्ती फोटो ठेवू शकता. मूर्तीच्या उजव्या साईडला म्हणजेच आपल्या डाव्या साईडला तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे. आता कलशाची स्थापना कशी करायची सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे, तरी सुद्धा थोडक्यात सांगते. खाली तांदूळ घ्यावे, तांब्याचा तांब्या घ्यावा, त्या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यावं, 1 रुपया सुपारी टाकायची, तांब्याला 5 ही दिशांनी अशा रेषा ओढून घ्यायच्या आहे, खालून वरतीपर्यंत. मध्ये स्वस्तिक काढावं आणि जे काही तांदूळ घेतले त्या तांदळावर तुम्हाला कलश ठेवायचा आहे, 5 विड्याची पानं ठेवायची आणि तुम्हाला तो जे नारळ आहे ते ठेवायचा आहे. नारळ ठेवल्यावर शेंडा वरती असावा. या पद्धतीने कलशाची स्थापना करायची आहे. नंतर गणपती बाप्पांची तुम्ही स्थापना करू शकता. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना 1 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं तुम्हाला पठण करायचं आहे. आणि ते करून झाल्यावर मग गणपती बाप्पांच्या मूर्तीवर स्थापना करायची, तिथे त्यांची पंचोपचार पूजा करायची, नंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा. या पद्धतीने ह्या दिवशी तुम्ही आता उपवास करावा लागतो का, तर ज्याच्या त्याचा श्रद्धेचा भाग, ज्याला वाटलं त्याने करावं किंवा उपवास करायची गरज नाही. पण बऱ्याच लोकांचं असं असतं ना की महाराजांचा प्रकट दिन आहे तर नैवेद्य दाखवेपर्यंत काही खात नाही, एकदा नैवेद्य दाखवला की मग आपण खाऊ शकतो. या पद्धतीने आता ह्या दिवशी दान करायचं असतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की गुरुतत्व जागृत झालेलं असतं आणि दान करायला खूप जास्त महत्व आहे. यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला दान करायचं असतं. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की परमेश्वराने आपल्याला दान करण्यासाठी बनवलं आहे, दान मागण्यासाठी नाही. तर आता दान काय करायचं, तुम्ही कुठल्याही मंदिरात केंद्रात जाऊन तुम्ही महाराजांच्या प्रती तुम्ही केळी दान करू शकता, तुम्ही एखाद्याला अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता, तुम्ही भरपूर असं छानपैकी मसाले भात करून तो दान करू शकता, किंवा कुठल्या पण कलरचं म्हणजे पिवळ्या रंगाचं शक्यतो तुम्ही दान करा. केळी आहे, वडापाव आहे, म्हणजे एखाद्या गरजूला दान करू शकता. तुम्ही कोरडा शिरा डाळ वगैरे दान करू शकता एखाद्या गरीबाला. दान करण्याचं महत्व आहे. आता दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे यंदाही आपल्याकडनं फुलाची पाकळी प्रकट दिनाला अक्कलकोटला जाणं सगळ्यांची इच्छा असते.
पण ते भाग्यवान लोकच जातात हे म्हणायला काही हरकत नाही. तर प्रगट दिनाच्या निमित्ताचं अवचित्य साधून आपल्याला ह्या वर्षी सुद्धा पाणी बॉटल वाटपची सेवा आहे. अर्थात उन्हाळा एवढा कडक आहे तर दरवर्षी आपण ती सेवा करतो. किंबहुना महाराज ते करून करता करविता आपण कोणीच नाही, सगळं महाराज आहे. तर तुमची इच्छा असेल तर नंबर इथे स्वप्नील दादाचा नंबर तुम्हाला मी देते, 9960 38 12 48, 9960 38 12 48. या नंबरवर संपर्क साधून तुम्ही 10 रुपये एक बाटलीचा खर्च जरी तुम्ही केला, 10 रुपये, 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 101 रुपये, 151 रुपये, तुमची इच्छा जेवढी असेल, तुमची इच्छा असेल तेवढं तुम्ही त्यांना दान करू शकता. त्यांची कुठली काही संस्था नाही की आम्हाला तुम्ही फोन पे तर प्रूफ दाखवा किंवा काय. जे दान करतो त्या प्रत्येकाला व्हिडिओ पाठवतो की आपल्याकडनं एवढं दान झालं. आणि बरेच लोक अक्कलकोटला जातात, ते सांगतात की ताई हो तिथे पाणी वाटप झालं होतं, आम्ही पण त्या पाण्याच्या बाटल्या घेतल्या. ते फुलाची पाकळी आपल्याकडनं जर तुमची इच्छा असेल तर खरं तर त्याची गरजच पडत नाही, कारण दरवर्षी प्रत्येक लोक भरपूर देतात, ते पैसे तर आपल्यापर्यंत येतच नाही. पण मला असं वाटतं की या सेवेमध्ये आपली फुलाची पाकळी काहीतरी यावी म्हणून. बाकी तुमची इच्छा, किंवा मग तुम्ही जवळच्या मंदिरात, केंद्रात, मठात, मंदिरात जाऊन पण तुम्ही दान करू शकता. काही म्हणजे तुम्हाला वाटतं ते तुम्ही दान करू शकता या पद्धतीने. आता 21 दिवस स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं, 11 दिवस स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं. याचं उद्यापन कसं करायचं? काही नाही. उद्यापन असं सागर संगीत, कांदा लसूण असं काही नाहीये. महाराजांची सेवा खूप सोपी आहे. आता हे उद्यापन कसं करायचं तर बघा, या दिवशी जे काही महाराजांना अर्पण करणार आहोत नैवेद्याला, तुम्ही जे काही घरात करणार आहे, शिरा करणार आहे, पुरण करणार आहे, काय करणार आहे त्याचाच नैवेद्य दाखवायचा आणि स्वामीचरित्र सारामृत वाचून घ्यायचं. वाचून झाल्यावर नैवेद्य दाखवायचा. किंवा ताई आधी नैवेद्य दाखवा, मी संध्याकाळी वाचते, असंही करू शकता, काही हरकत नाही. याचं कुठलं काही मोठं उद्यापन वगैरे अजिबात नाही. तुमची यथाशक्ती आहे तर उद्यापनाचं अवचित्त साधून आपण दान करतच असतो. आता बऱ्याच लोकांचं उद्यापन हे 22, 23, 24, 25 होणार आहे. मग त्या दिवशी तुम्ही केंद्रात जाऊन काहीतरी दान करा, तुमची यथाशक्ती, यथाभक्ती. किंवा तुम्ही गरजूंना पण दान करू शकता. बस एवढंच आहे, बाकी खूप काही करायची गरज नाही. या पद्धतीने आपल्याला महाराजांचा प्रगट दिन साजरी करायचा आहे. अतिशय सुंदर दिवस असणार आहे. दान करा. आणि मेन म्हणजे नेहमी प्रगट दिनाला तरी महाराजांकडे काही मागू नका. ही सेवा फक्त प्रगट दिनाची सेवा माझ्या महाराजांसाठी आणि खरं तर ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे, आभार मानण्यासाठी आहे. महाराजांनी इतकं दिलं आहे की आपण त्यांच्यासाठी कितीही केलं तरी सुद्धा ते कमी आहे. पण कधी कधी कृतज्ञता व्यक्त, थँक्यू, जे काही दिलं त्याच्यासाठी आभार. महाराजांनी जे काही दिलं आहे ते आपण कधीच त्यांची परतफेड करू शकत नाही, कारण ते आपल्या सोबत आहे हेच खूप आहे. महाराजांनी आपल्या सोबत असणं हे महत्वाचं आहे. त्यांनी भरपूर द्यावं आणि त्यांनी आपल्याला साथ नाही द्यावी असं कोणालाच वाटणार नाही. सो हा दिवस आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे, तो प्रत्येकाने करावी. आणि ह्या दिवशी काहीही न मागता सेवा करा, महाराज सदैव आपल्या पाठीशी असणार आहे, यात काही शंका नाही. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.